तर मित्रांनो, फायनली आज आपण पंढरपूरमध्ये पोचलेलो आहे. तर पंढरपूरची खासियत तुम्हाला माहीतच आहे. पंढरपूर हे मोठं तीर्थक्षेत्र आहे व पंढरपूरमध्ये आषाढवारी व माघवारी, कार्तिकवारी व चैत्रवारी अशा भल्या भल्या मोठ्या यात्रा भरल्या जातात. तर चला आपण पुढचा ब्लॉग सुरू करूयात. शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ बघा व महाराष्ट्र रियालिटी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर फायनली मित्रांनो, आपण पंढरपूरमध्ये पोचलेलो आहे. पंढरपूरमध्ये बस स्टँडच्या शेजारी इंदिरा गांधी चौक येथे आपण आहे. तर पंढरपूरच्या सौंदर्यात भर पाडणारी वारकऱ्यांचे हुबेहूब पुतळे प्रत्येक चौकात बसवण्यात आलेले आहे. तर ही खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो. खरं तर या उपक्रमामुळे प्रशासनाचे खूप कौतुक होत आहे, पण याची देखभाल करणे हे खूप महत्त्वाचं आहे. तर पुतळ्याच्या आसपास मुख्य जाणारे हे घाण करत आहात, तर याची स्वच्छता व निगा राखणे हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पंढरपूरचं सौंदर्य राखणे हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर या बाजूने अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपण आलेलो आहोत आता सावरकर चौक या परिसरात. तर ह्या ठिकाणी येऊन थोडं वाईट तर वाटलं, कारण बसवले गेलेल्या पुतळ्याची अवस्था खूप वाईट होती. झेंडा तुटून हातापाशी आलेला होता आणि तुम्ही पाहू शकता असं त्यांच्या पुतळ्याच्या अंगावर थुकलं गेलेलं होतं. तर याची निगा राखणे ही आपलं काम आहे. पंढरपूरकरांनीही थोडं सहकार्य करून कोण तिथं घाण करत असेल तर त्याला थांबवलं पाहिजे, किंवा आपण पंढरपूरकर या नात्यानं याचं सौंदर्य राखायचं आपलं काम आहे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हा झेंडा तुटलेला आहे, कशा प्रकारे पुतळ्याच्या अंगावर थुकलं गेलेलं आहे. तरी हे अपमानजनक आहे. आपण स्वतःचीच आबरू स्वतः घालवल्यासारखा विषय आहे. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज या चौकामध्ये. तर ह्या चौकामध्ये किती उत्कृष्ट पद्धतीने पालखी सोहळ्याचं पुतळे बसवलेले आहेत, पण येथेही तीच अवस्था झालेली आहे. तरी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे, पुतळे तर आपण बसवले, पण याची निगा राखणे, सौंदर्य राखणे, किंवा आपण आठवड्यातनं एकदा तरी ह्या पुतळ्यांवर पाणी मारलं पाहिजे. कितीतरी धूळ या पुतळ्यांवर बसलेली आहे. काही लोक घाण टाकून गेलेत, काही लोक त्याच्या आसपास परिसरात थुकलेले आहेत. पान, मावा, बिडी अशा पायात पडलेल्या वस्तू बघून थोडं वाईट वाटलं, पण ही धूळ तुम्ही पाहू शकता. आठवड्यातनं एकदा तरी प्रशासनानं ह्या पुतळ्यांना पाणी मारून धुण्याचं काम करावं, एवढीच कळकळीची विनंती करतो. तुम्ही पाहू शकता प्रत्येक पुतळ्यापाशी अशा प्रकारे घाण केले गेलेले आहे. आणि हा तर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकातला आहे. पाहू शकता हा पुतळा तुटलेला आहे का तोडले गेलेला आहे हे काहीच माहीत नाही, पण याची निगा राखणे खूप महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण, पंढरपूरचं सौंदर्य वाढत असताना असं काय गोलबोट लागू नये. तरी हा पाहू शकता तुम्ही, कुणीतरी रोड रोमिओनं पुतळ्यावर नाव काढून गेलेलं दिसते. अशा प्रकारे पायापाशी कोणीतरी थुकून गेलेलं आहे. पंढरपूर परिसर स्वच्छ दिसणं आणि पंढरपूरचं मान सन्मान वाढणं एवढी अपेक्षा मनात बाळगून हा व्हिडिओ बनवत आहे. तरी हा व्हिडिओ बनवताना काय चुकलं असेल, किंवा एखादा चुकीचा वाईट शब्द पडला असेल, किंवा ह्या शब्दांमुळं कोणाचं मन दुखवलं असेल तर माफ करा. पुढच्या व्हिडिओला सुरुवात करतोय. आता आपण चाललेलो आहोत पुढील चौकामध्ये, गाडगे महाराज चौक. तर या चौकामध्ये जात असताना तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे रोडचं सौंदर्य खुलून आलेलं आहे. अशा प्रकारे झाडं वगैरे लावलेले आहेत आणि पंढरपूर किती स्वच्छ आणि सुंदरमय दिसतंय तुम्ही पाहू शकता. पण हा व्हिडिओ बनवणं काळाची गरज होती. तर स्थानिक प्रशासनानं किंवा स्थानिक जबाबदार लोकांनी नक्की त्याची दखल घ्यावी. तर हे पुतळे 2 दिवसापूर्वीच बसवले गेलेले आहेत आणि हे एकदम स्वच्छता या पुतळ्याजवळ आहे. तुम्ही पाहू शकता 2 दिवसापूर्वी या पुतळ्यांचं काम फायनल झालेलं आहे आणि एकदम सुंदर पद्धतीनं हे पुतळे शेतकऱ्यांच्या स्वरूपातील बसवले गेलेले आहेत. हे काम नवीन असल्यामुळं इथं स्वच्छता नक्कीच राखले गेलेले आहेत. तरी आता परत आपण महाराजा बिक्री या परिसरात आलेलो आहोत. ह्या परिसरातला पुतळा दाखवताना थोडं मित्रांनो वाईट वाटलं. पुतळ्याच्या पायापाशी अशा प्रकारे मावा, पान, गुटखा खाऊन थुकण्याचा प्रकार हा पंढरपुरात घडलेला आहे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे सुंदर असा पुतळा, पण एक छोटीशी चूक त्या पुतळ्याच्या पायापाशी थुकून याचं सौंदर्य संपवलं. तर थोडीशी काळजी करा. व्हिडिओ बनवत असताना चुकून माकून एखादा शब्द चुकीचा पडला असेल तर लहान भाऊ समजून माफ करा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.